नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 तर टीईटी परीक्षेकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र। तर मानसशास्त्र या विषयाचे विद्यार्थी मित्रो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण 60 प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, 20 मिनिटांमध्ये आपण 60 प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत। बघा, परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे, फक्त 10 दिवस या ठिकाणी परीक्षेला शिल्लक आहे विद्यार्थी मित्रो। आणि या ठिकाणी 28 जून रोजी आपला पेपर होणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि या प्रश्नापैकी तुमची किती उत्तरे बरोबर येतात हे कमेंटमध्ये सांगायचं आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या या व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघा, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना रिकामी जागा या गोष्टीवर भर दिला। बघा विद्यार्थी मित्रो, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवरती भर दिला असा आपल्याला प्रश्न विचारला आहे। बघा विद्यार्थी मित्रो, गेसेल जे होते विकासाची संकल्पना मांडताना विद्यार्थी मित्रो जो मुख्य भर दिला होता तो दिला होता परिपक्वतेवरती, त्यामुळे ऑप्शन नंबर बी परिपक्वता हे या प्रश्नाचं योग्य असे उत्तर आहे। बघा, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना मुख्य भर हा परिपक्वता म्हणजेच मॅच्युरिटी या गोष्टीवरती दिला होता। ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, पालकाच्या वागणुकीचा बालकाच्या भावनिक विकासावर काय परिणाम होतो। बघा, पालकांच्या वागणुकीचा बालकाच्या भावनिक विकासावरती कुठला परिणाम होतो। विद्यार्थी मित्र सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव त्या ठिकाणी होत असतो, त्यामुळे ऑप्शन नंबर ए सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही प्रकारे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, या काय बालकांच्या वागणुकीचा हा बालकाच्या भावनिक जीवनावर होणारा परिणाम आहे। बघा, पालकांची वागणूक ही मुलांच्या भावनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव टाकू शकते। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो, अभ्यासक्रम अंतर्गत मूल्य शिक्षण का आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रो, अभ्यासक्रम अंतर्गत मूल्य शिक्षण जे आहे विद्यार्थी मित्रो हे मुलांमध्ये नैतिक विकास करण्यासाठी म्हणजेच मूल्य शिक्षणातून मुलांमध्ये नैतिक विकास होतो, याकरता नैतिक विकासासाठी त्या ठिकाणी आवश्यक आहे। यानंतर बघा विद्यार्थी मित्रो, बांदुराच्या सामाजिक शिक्षणाच्या सिद्धांतात कोणता घटक विशेष आहे। ओके, कोणता घटक विशेष आहे विद्यार्थी मित्रो, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी मित्र निरीक्षण आणि अनुकरण। ओके, सामाजिक निरीक्षणाचा सिद्धांत जो आहे या ठिकाणी अल्बर्ट बांद्रा यांचे निरीक्षण आणि अनुकरण। ओके, बघा या ठिकाणी हा जो सिद्धांत आहे याला सामाजिक निरीक्षण उपपत्ती म्हणतात। ओके, कोणतं म्हणतात ते विद्यार्थी मित्र, सामाजिक निरीक्षण उपपत्ती, अल्बर्ट बांद्रा निरीक्षणात्मक उपपत्ती। ओके, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती कोणाची, अल्बर्ट बांद्रा यांची आहे। निरीक्षण आणि अनुकरण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो। यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकाच्या लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षकांनी काय टाळावे। तर बालकांचे लक्ष केंद्रित करण्याकरता शिक्षकांनी काय टाळावे विद्यार्थी मित्रो, तर अनावश्यक आवाज व हालचाली या टाळल्या पाहिजे, त्यामुळे ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, अनावश्यक आवाज लक्ष विचलित करतो म्हणून ते टाळणे या ठिकाणी गरजेचं आहे। यानंतर विद्यार्थी मित्र, मुलांच्या मनोविकासात स्वनियंत्रण कसा उपयोगी आहे। तर मुलांच्या मनोगत या ठिकाणी मनोविकासामध्ये स्वनियंत्रण कशासाठी उपयोग असतो, तर या ठिकाणी विद्यार्थी लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी। ओके, म्हणजे काय, स्वनियंत्रणामुळे मुलांचे लक्ष अधिक चांगल्या प्रकारे केंद्रित होते। ऑप्शन नंबर ए लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्र सबस्क्राईब करायचं आहे। आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र, आपण मानसशास्त्र या विषयाच्या विद्यार्थी मित्र हस्तलिखित नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्या नोट्स मिळवण्याकरता तुम्ही 95 18 33 84 72 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे। तुम्हाला त्या ठिकाणी पुढील माहिती ही मिळून जाईल। यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकांचा सामाजिक विकास हा कसा साधला जातो। तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बालकांचा जो सामाजिक विकास हा सहक्रियाकल्पातून साधला जातो, त्यामुळे समूह क्रियाकल्पामधून साधला जातो, त्यामुळे समूह क्रियाकल्पामुळे सामाजिक जे गुण आहेत सहजपणे विकसित होतात। ऑप्शन नंबर ए समूह क्रियाकल्प हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय, प्रश्न असा आहे की शिक्षकांनी मुलांमध्ये स्वावलंबन कसे वाढवावे। तर शिक्षकांनी मुलांमध्ये स्वावलंबन जे आहे ही मुलांना या ठिकाणी स्वशिस्त लावून शिकवून, ओके, म्हणजेच काय, स्वशिस्त मुलांना स्वावलंबी बनवते, त्यामुळे ऑप्शन नंबर ए स्वशिस्त शिकवून हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी काय होते, त्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र, विरोध म्हणजे काय, त्या ठिकाणी पुरोगामी। ओके, विरोध होते काय, पुरोगामी निरोधन असे म्हणतात। ऑप्शन नंबर बी पुरोगामी निरोधन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। पुरोगामी निरोधन म्हणजे काय, तर मनातील पूर्वीचे अनुभव नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करणे याला पुरोगामी निरोधन असे म्हणतात। बघा, मनातील पूर्वीचे अनुभव
ज्यावेळी अध्ययन अनुभवाला विरोध करतात अशा वेळी पुरोगामी निरोधन होते आणि नसेल तर प्रतिगामी. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकाच्या सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी कोणता मार्ग उपयुक्त आहे? त्या ठिकाणी विद्यार्थी सामाजिक स्थिती सुधारण्याकरता सामाजिक उपक्रम आणि संवाद वाढवणे हे उपयुक्त आहे. पहा, सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी मजबूत करत असतात. यानंतर बघा, बालकांच्या बौद्धिक शिक्षणात वैविध्यपूर्ण परीक्षण का आवश्यक आहे? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय होते तर विविध क्षमता लक्षात घेऊन मुलांचं योग्य मूल्यांकन करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या क्षमतेनुसार मूल्यांकनासाठी प्रत्येकाच्या क्षमतेनुसार मूल्यांकनासाठी, यामुळे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी शिक्षकांनी काय करावे? तर बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी शिक्षकांनी काय करावे विद्यार्थी मित्र? प्रेम आणि समजूतदारपणे वागणे हे आवश्यक आहे. ओके, बघा, प्रेम आणि समज वाढवण्याने मुलांचे मानसिक आरोग्य त्या ठिकाणी काय होते? सुधारते. ओके, मुलांचे मानसिक आरोग्य हे सुधारून येते. यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रतिसाद बळकटी या संकल्पनेचा अर्थ काय? प्रतिसाद बळकटी या संकल्पनेचा अर्थ काय विद्यार्थी मित्र? तर वर्तनावर मिळणारा बक्षीस किंवा शिक्षा. ओके, याला प्रतिसाद बळकटी असे म्हणतात. बघा, प्रतिसाद बळकटी म्हणजे वर्तनावर मिळणारी फलदायी किंवा दंडात्मक प्रतिक्रिया होय. म्हणजेच काय तर शिक्षा होय. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकांच्या नैतिक मूल्यांच्या विकासात बालकांच्या नैतिक मूल्यांच्या विकासात कोणती भूमिका महत्त्वाची आहे? कोणती भूमिका जी आहे ती या ठिकाणी महत्त्वाची आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी शिक्षक आणि पालकांची या दोघांची भूमिका ही महत्त्वाची असते. त्यामुळे ऑप्शन नंबर ए शिक्षक आणि पालकांचे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा, यानंतर विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक दोघांच्याही भूमिका या मुलांच्या नैतिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ओके, यानंतर संयम आणि धीराची शिकवण कशी दिली पाहिजे? संयम आणि धीराची शिकवण विद्यार्थी मित्र ही कशाद्वारे? खेळ अनुभवातून, खेळातील अनुभवातून दिली पाहिजे. बघा, खेळामुळे काय विद्यार्थी मित्र? संयम आणि धीर या दोन्ही गोष्टींची शिकवण देणे हे आवश्यक असते. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, विविध खेळांमुळे मुलांमध्ये संयम आणि धीर शिकण्यास मदत होते. यानंतर पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती कौशल्ये सुधारण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा असतो? तर विद्यार्थी मित्र, त्या ठिकाणी कोणते कौशल्यासाठी संवाद महत्त्वाचा असतात? तर भाषिक कौशल्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. त्यामुळे सततच्या संवादामुळे मुलांची भाषिक कौशल्य सुधारतात. त्यामुळे ऑप्शन नंबर डी भाषिक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालकांना उत्तम अभ्यासासाठी कोणती सवय विकसित करावी? ओके, बालकांच्या उत्तम अभ्यासासाठी कोणती सवय त्या ठिकाणी विकसित करावी? तर नियोजन आणि वेळापत्रक तयार करणे. ओके, नियोजन आणि वेळापत्रक तयार करणे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. वेळापत्रक आणि नियोजनामुळे अभ्यास अधिक परिणामकारक आणि फलदायी होतो. यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकांच्या स्वभावातील फरक कशामुळे होतो? बालकांच्या स्वभावातील फरक हा अनुवांशिकता आणि वातावरणीय घटकामुळे होत असतो. त्यामुळे अनुवांशिकता आणि वातावरणीय घटकांनी ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पहा, स्वभावात फरक हा प्रामुख्याने अनुवंश म्हणजे हेरिडिटी आणि पर्यावरणाचा म्हणजे एन्व्हायरमेंटचा संयुक्त परिणाम हा असतो. यानंतर बघा विद्यार्थी मित्र, मुलांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम कोणता घटक करतो? मुलांच्या स्वप्नांना आकार देण्याचे काम सगळ्यात महत्त्वपूर्ण करणारा घटक म्हणजे प्रेरणा होय. ऑप्शन नंबर ए प्रेरणा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, योग्य प्रेरणा मुलांच्या महत्वाकांक्षा आणि स्वप्नांना अचूक आधार त्या ठिकाणी देत असते. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालकांच्या लक्ष्याप्रमाणे शिक्षण देण्यासाठी काय आवश्यक आहे? ओके, बालकांच्या लक्ष्याप्रमाणे शिक्षण द्यायचं आहे तर त्याकरता काय आवश्यक आहे? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा, प्रत्येकाच्या काय असतं तर वैयक्तिक स्तरावर शिक्षकांची अंमलबजावणी आवश्यक असते. त्यामुळे ऑप्शन नंबर ए वैयक्तिक स्तरावर शिक्षणाची अंमलबजावणी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. बघा, कारण की प्रत्येक मुलाच्या गरजा या वैयक्तिक क्षमतेनुसार शिकवून देऊन यश त्या ठिकाणी मिळवता येते. त्यानंतर विद्यार्थी मित्र, प्रेरणा जी आहे, प्रेरणा कशी वाढवावी? ओके, प्रेरणा कशा पद्धतीने वाढवता येते? तर बघा, कठोर शिक्षा देऊन प्रेरणा करता येते का? नाही. परीक्षा वाढून का? नाही. उत्प्रेक्षा करून का? नाही. तर फक्त कौतुक करून ही प्रेरणा वाढता येते. त्यामुळे विद्यार्थी मित्र, कौतुक करून ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, कौतुक आणि प्रोत्साहन हे आंतरिक व बाह्य प्रेरणेचे उदाहरणे आहेत. ओके, यामुळे काय होते तर प्रेरणा या वेगाने वाढत असतात. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे
आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण कसे असावे? तर विद्यार्थी मित्र, बालकांकरता सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण म्हटलं तर प्रेमपूर्ण, समजूतदार आणि प्रोत्साहक स्वरूपाचे वातावरण असले पाहिजे. त्यामुळे प्रेमपूर्व प्रोत्साहक वातावरण हे मुलांची सर्वांगीण समृद्धी आणि प्रगती होते. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकांच्या नैतिक आचरणासाठी शिक्षकांनी काय केले पाहिजे? तर बालकांच्या नैतिक आचरणासाठी विद्यार्थी मित्र, शिक्षकांनी स्वतःचे नैतिक आचरण जे आहे दाखवले पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, शिक्षकांनी स्वतःचे नैतिक आचरण आदर्श ठेवून मुलांना चांगल्या गोष्टींसाठी प्रभावित त्या ठिकाणी करावे. ओके, चांगल्या गोष्टीसाठी काय करावे? प्रभावित करावे. बाळाच्या जन्मावेळी मेंदूचा विकास किती टक्के झालेला असतो? तर बघा विद्यार्थी मित्र, बाळाच्या जन्मावेळी मेंदूचा विकास हा 25% झालेला असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, किती मेंदूचा विकास हा 25% त्या ठिकाणी झालेला असतो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालकांच्या शैक्षणिक यशात कोणता घटक सर्वात प्रभावी ठरतो? बघा, बालकांच्या शैक्षणिक यशामध्ये सर्वात प्रभावी ठरणारा घटक कोणता असतो? तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र, शिक्षक आणि पालक यांचे सहकार्य हा बालकांच्या शैक्षणिक विकासामध्ये, ओके, म्हणजे शैक्षणिक यशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, शिक्षक आणि पालक यांचं परस्पर सहकार्य मुलांच्या शैक्षणिक यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली. कोणी केलेली आहे विद्यार्थी मित्र? वॅटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंड की मॅकडुगल? बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र म्हटलंय. वर्तनाचे शास्त्र कोणी म्हटलंय? ते या ठिकाणी वॅटसन यांनी म्हटलंय. ओके, वॅटसन यांनी काय वर्तनाचे शास्त्र असं म्हटलेलं आहे, लक्षात असू द्या. ओके, वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं वॅटसन यांचं म्हणणं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, मॅकडुगल यांनी काय सांगितलं? मानवी मनाचे शास्त्र. ओके, मॅकडुगल यांनी काय म्हटलंय? मानवी मनाचे शास्त्र. मॅकडुगल यांनी मानवी मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्र बघा, वॅटसन यांनी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केली. त्यानंतर अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र म्हणून केले, तर मॅकडुगल यांनी मानवी मनाचे शास्त्र असं केले. ओके, अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे. अरिस्टॉटल हे काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र, त्यांना मानसशास्त्राचे जनक म्हणतात. ओके, अरिस्टॉटल यांना काय म्हणतात विद्यार्थी मित्र? तर मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाते. ओके, चला अरिस्टॉटल आहे विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्त्वपूर्ण. यानंतर पुढील प्रश्न बघा, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडले याच्या अंदाजासाठी कोणती पद्धती अत्यंत उपयुक्त असते? ओके, एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगामध्ये कसे घडले यासाठी कोणती पद्धती ही अत्यंत उपयुक्त असणार आहे? तर विद्यार्थी मित्र, याकरता बघा, सगळ्यात मोठा समूह आहे. समूहाचं आपल्याला काय करावं लागते? तर समूहाचं आपल्याला सर्वेक्षण करावं लागते. समूहाचं काय होते? सर्वेक्षण. त्यामुळे ऑप्शन नंबर बी सर्वेक्षण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही उपपत्ती या ठिकाणी अध्यापन पद्धती उपयुक्त आहे. ओके, या पद्धतीमुळे काय होते? सद्य परिस्थितीचे यथार्थ चित्रण मोठ्या समूहासाठी करता येते, म्हणून ही पद्धती लोकमान्य अशी आहे. यानंतर कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे कशाचे उदाहरण आहे? विद्यार्थी मित्र, हे इंद्रिय भ्रमाचे उदाहरण आहे. बघा, इंद्रियाकडून काय होतं? चुकीचा अर्थ लावला जातो, त्यामुळे काय इंद्रिय भ्रम होतात, म्हणजे पट्टीला साप समजणे हे या टाईपचं आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र नेक्स्ट क्वेश्चन बघा, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली आहे. ओके, बघा विद्यार्थी, अल्बर्ट बांदुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता कोण होय? तर साधक अभिसंधान या उपपत्तीचा उद्गाता B.F. स्किनर हे होते. ओके, बघा विद्यार्थी मित्र, स्किनर यांनी कबूतर या प्राण्यावर प्रयोग केला होता. तर B.F. स्किनर हे साधक अभिसंधान या उपपत्तीचे जनक होत, त्यांचे उद्गाते होत. ओके, बघा, थॉर्नडाईकची कुठल्या विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी थॉर्नडाईकची आहे विद्यार्थी मित्र प्रयत्न प्रमाद. कुठल्या थॉर्नडाईकची? प्रयत्न प्रमाद. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना कोणत्या प्रकारच्या असतात? ओके, बघा, कवी, लेखक, कलाकार यातील कल्पना या कुठल्या प्रकारची असतात? यातील कल्पना या विद्यार्थी मित्र कुठल्या असतात? या सृजनात्मक स्वरूपाच्या असतात. ऑप्शन नंबर बी सृजनात्मक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, कलाकार, लेखकांच्या कल्पना या सृजनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह स्वरूपाच्या असतात. यानंतर अध्ययन विषयक
क्षेत्रीय उपपत्ती रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने मांडली. ओके, अध्ययनविषयक जी क्षेत्रीय उपपत्ती आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन यांची आहे विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर ए कर्ट लेविन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्किनरची कुठली आहे? स्किनरचे साधक अभिसंधान. यानंतर कोहलर याची आहे मर्मदृष्टी. ओके, चलो यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उत्पत्ती रिकामी जागा यांनी मांडली. ओके, सामान्यीकरण उत्पत्ती विद्यार्थी मित्र CH जड यांनी मांडलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए CH जड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, अध्ययन संक्रमणामध्ये सामान्यीकरणाची उत्पत्ती जड यांनी मांडलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्यक्ती वा तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे मत कोणाचे आहे? मर्मदृष्टीद्वारे समस्या म्हटले आहे तर त्या कोहलर यांचे आहे. कोणाचे आहे? कोहलर. ओके, कोहलर. क्षेत्रीय उत्पत्ती कर्ट लेविन. यानंतर पुढील प्रश्न बघा, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे काय? त्या घटनेला काय म्हणतात? त्याला अवधान असे म्हणतात. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे लक्ष दिले म्हणजेच काय ठिकाणी अवधान होय. ओके, चला विद्यार्थी मित्र यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती याला काय म्हणतात? याला प्रेरणा असे म्हणतात. असं कोणी म्हटलंय? असं लिंडसले यांनी म्हणलंय. ऑप्शन नंबर डी लिंडसले. ओके, लिंडसले यांच्यामध्ये प्रतिक्रियांमध्ये जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होय. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघा, सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर आणि मोटरसायकल शिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो म्हणजे मदत होते असं हे कोणत्या अध्ययन संक्रमणाचं उदाहरण आहे? तर बघा, उपयोग होत आहे म्हणजेच या ठिकाणी हे अनुकूल आहे. ओके, कसं आहे? अनुकूल होत आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की अनुकूल असेल तर प्लस, प्रतिकूल असेल तर मायनस, कुठल्या नाही तर न्यूट्रल. मग अनुकूल आहे म्हणजे काय? धन परिणाम. ओके, उपयुक्त आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र. तर धन संक्रमण असे म्हणतात. बघा, जेव्हा पूर्वीचे ज्ञान नवीन शिकण्यास मदत करते तेव्हा त्याला धन संक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर असे म्हणतात. यानंतर बघा, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 या वर्ष कालावधीला काय म्हणतात? ओके, काय म्हणतात विद्यार्थी मित्र? त्याला किशोरावस्था म्हणतात. ऑप्शन नंबर बी. ओके, 6 ते 12 वयोगट असलेल्या वयोगटातील किशोरावस्था असे म्हणतात. चाइल्डहुड या ठिकाणी म्हणतात. ओके, ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय? स्मृती. स्मृती म्हणजे नवा अनुभव. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे यांनी म्हटलंय. कोणी म्हटलंय? स्मृती म्हणजे नवा अनुभव असे मन यांनी म्हटलंय. ओके, स्मृती म्हणजे काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र? नवा अनुभव असं म्हणण्यात आलेलं आहे. ओके, ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघा, चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका मशगुल रंगून होऊन जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. हे अवधान कुठल्या प्रकारचे आहे? तर हे विद्यार्थी मित्र अभ्यस्त स्वरूपाचे अवधान आहे. ऑप्शन नंबर ए अभ्यस्त हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आवडीमुळे एखाद्या गोष्टीत मन मग्न होते त्याला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. ओके, पहा या काय म्हणतात? अभ्यस्त अवधान असे म्हणतात. त्यानंतर इच्छापूर्वक असणारे ऐच्छिक आणि या ठिकाणी अनैच्छिक असे दोन प्रकार पडतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पाठवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला रिकामी जागा म्हणतात. त्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? तर त्याला संवेदना असे म्हणतात. ओके, ऑप्शन नंबर सी संवेदना हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, संवेदनाला योग्य अर्थ प्राप्त झाला की अवबोध होतो. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची क्षमता होय असे कोणी म्हटले आहे? तर असे विद्यार्थी मित्र स्टर्न या मानसशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ऑप्शन नंबर ए म्हणजे काय? बदलत्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता यांची व्याख्या कोणी केली आहे? स्टर्न यांनी केलेली आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे रिकामी जागा यांनी मांडले. कोणी मांडले? तर अल्फ्रेड बिने यांनी मांडलेलं आहे. ऑप्शन नंबर डी अल्फ्रेड बिने हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्तेचे 4 पैलू मांडलेले आहेत. कोणकोणते? एक आहे आकलन, दुसरा आहे शोध, तिसरा आहे टीका आणि दिशा. यानंतर पुढील प्रश्न बघा, शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे
असा विचार कोणी मांडला? तर असा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर डी डॅनियल गोलमन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्र गिलफोर्ड जे होते, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे एकूण 120 घटक सांगितले होते. किती? 120 घटक जे आहेत आपल्या बुद्धिमत्तेचे त्यांनी सांगितलेले आहेत. यानंतर बघा, साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे काय? तर त्या मिश्रणाला काय विद्यार्थी मित्र? तर प्रेरणा असे म्हणतात. ऑप्शन नंबर सी. बघा, वर्तनाला दिशा देणाऱ्या, उत्साह टिकवणाऱ्या आंतरिक शक्तीला प्रेरणा म्हणजे मोटिवेशन असे म्हणतात. ओके चला, यानंतर बघा, अध्यापन पद्धती हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर अध्यापन पद्धती ही अध्ययनांगी होण्यासाठी विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय कोणता घटक आवश्यक असणार? त्याच्या ठिकाणी प्रवर्तन हे आवश्यक आहे. ऑप्शन नंबर ए प्रवर्तन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, अध्यापन प्रभावी अध्ययनमुखी होण्यासाठी प्रवर्तन म्हणजे मोटिवेशनल इंट्रोडक्शन याची गरज असते. त्यानंतर बघा, इसवी सन 1921 मध्ये दक्षिणमूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? बघा, कोणी सुरू केली? तर ही विद्यार्थी मित्र या ठिकाणी गिजूबाई बधेका म्हणजे ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, गिजूबाई बधेका यांनी काय ते बालमंदिर नावाची पहिली शिशुशाळा ही 1921 मध्ये मुंबई या ठिकाणी सुरू केली होती. ओके चला, यानंतर बघा, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक रिकामी जागा हे आहेत. अध्यापन प्रतिमानाचे जनक तर कोण आहेत विद्यार्थी मित्र? मार्शविल आणि ब्रूस जॉयस. ऑप्शन नंबर डी सी हे या प्रश्नाचे योग्य असं उत्तर आहे. ओके, मी सुरुवातीपासून सांगून झालंय अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण आहे? मार्शविल आणि ब्रूस जॉयस हे आहेत. ओके चलो, यानंतर बघा, सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना बघा, सजीवांची लक्षणे ओके सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवतालच्या असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली पाहिजे. आणि असे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरायला पाहिजे? तर हे असतं विद्यार्थी मित्र ज्ञाताकडून अज्ञाताकडे. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके चला मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मानसशास्त्राचे एकूण 60 प्रश्न जे आहेत IMP 60 प्रश्न घेतलेले आहेत. ओके बघा विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर मानसशास्त्राच्या PDF नोट्स हवे असतील तर 9518338472 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला PDF संदर्भात मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.